मंडळी नमस्कार. कुठलीही निवडणूक आली की तुमच्या कानावरती एक शब्द नेहमीच येत असेल, तो म्हणजेच या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार. डिपॉझिट जप्त होणे म्हणजे काय, डिपॉझिट नेमकी किती असतं आणि डिपॉझिट जप्त होण्यामागची नेमकी कारणे काय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी विकास आणि तुम्ही पाहत आहात ऑनलाईन मराठी. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आणि या निवडणुकीच्या आखाड्यात अनेक जण सहभागी होत असतात आणि आपल्या प्रतिस्पर्धीचा सामना करत असतात. परंतु निवडणूक म्हणली की त्याला काही नियम, अटी आणि शर्ती आल्याच. याचाच एक भाग म्हणजेच अनामत रक्कम किंवा डिपॉझिट होय. कुठल्याही उमेदवाराला जर एखादी निवडणूक लढवायची असेल तर त्याला त्यासाठी एक विशिष्ट अशी अनामत रक्कम जी आहे म्हणजेच डिपॉझिट हे भरावं लागतं आणि त्यानंतरच त्याला त्या निवडणुकीसाठी उभं राहता येतं. जर निवडणूक आयोगाच्या नियम आणि अटी आणि शर्तीचं त्यानं व्यवस्थितरित्या पालन केलं नाही तर त्याने भरलेली ही अनामत रक्कम जी आहे ती जप्त केली जाते. नेमकी अनामत रक्कम जी आहे ती जप्त होण्यामागची कारणे कोणती आहेत आणि ते कोणते नियम आहेत, चला तर जाणून घेऊया. भारतीय संविधानाच्या कलम 84 नुसार 25 वर्षाच्या कोणत्याही नागरिकास या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र त्यासाठी त्याचं भारताच्या कुठल्याही मतदार यादीत नाव असणं गरजेचं आहे. एवढंच नाही, त्याचं भारताच्या कुठल्याही मतदार यादीत नाव जर असेल तर तो भारताच्या कुठल्याही राज्यातील मतदारसंघातून या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा राहू शकतो. तसेच लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 पोट कलम 3 नुसार जर एखाद्या व्यक्तीस 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल तर त्याला निवडणुकीपासून या ठिकाणी म्हणजेच निवडणुकीस उभं राहण्यापासून बंदी घालण्यात आलेली आहे. जर अशा व्यक्तीने तरी देखील उमेदवारीसाठी अर्ज केला तर त्याने केलेला हा अर्ज जो आहे तो अपात्र ठरवण्यात येतो. एवढंच नाही तर एखाद्या उमेदवारास म्हणजेच कुठल्याही उमेदवारास 2 मतदारसंघातून या ठिकाणी उभं राहण्याची मुभा आहे. म्हणजेच एखादा उमेदवार 2 ठिकाणाहून देखील निवडणूक लढू शकतो. चला तर जाणून घेऊया याच निवडणुकीसाठी जी काय अनामत रक्कम असते ती नेमकी किती असते. तर भारतीय लोकप्रतिनिधी कायद्याच्या नुसार लोकसभेच्या निवडणुकीसाठी जी अनामत रक्कम आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 25,000 रुपये एवढी आहे. तर हीच रक्कम SC ST म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी यांना यामध्ये विशिष्ट अशी सूट देण्यात आली आहे. तर SC आणि ST साठी ही जी रक्कम आहे ती 12,500 एवढी आहे. तर हीच रक्कम विधानसभेसाठी खुल्या प्रवर्गासाठी 10,000 रुपये एवढी आहे. तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी 5,000 रुपये एवढी आहे. मग ही अनामत रक्कम नेमकी जप्त केव्हा होते, चला तर जाणून घेऊया. ज्या वेळेस ही अनामत रक्कम जप्त होते म्हणजेच एखादा उमेदवार ज्या मतदारसंघातून ज्या निवडणुकीत किंवा ज्या मतदारसंघात उभा असतो त्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी त्या उमेदवारास जर 1/6 मते मिळवण्यास म्हणजेच 16.6% मते मिळवण्यास तो उमेदवार जर या ठिकाणी अपयशी ठरला तर त्याने भरलेली ती जी काय अनामत रक्कम असते ती या ठिकाणी जप्त होते. म्हणजे विशेष जर उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या मतदारसंघात जर 100 मतदान झालं असेल तर त्या उमेदवाराला किमान 16 किंवा त्यापेक्षा जास्त मतं मिळवणं गरजेचं असतं. त्या उमेदवारात जर 16 पेक्षा कमी मतं मिळाली तर साहजिकच त्याने भरलेली जी अनामत रक्कम असते म्हणजेच डिपॉझिट असते ते त्या ठिकाणी जप्त होते. तुमची अनामत रक्कम जी आहे म्हणजेच उमेदवाराची जी अनामत रक्कम आहे ती परत केव्हा मिळते, तर त्या उमेदवारास जर 16% म्हणजेच त्या ठिकाणी झालेल्या एकूण मतदानाच्या 1/6 पेक्षा जास्त मते मिळाली तर त्या उमेदवाराने भरलेली अनामत रक्कम ही परत मिळत असते. परत तुम्हाला अजून एक प्रश्न पडतो की जर एखाद्या उमेदवारानं या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नंतर परत त्यानं केलेला उमेदवारी अर्ज या ठिकाणी वापस घेतला तर त्याने भरलेली अनामत रक्कम त्याला परत मिळते का, हा देखील प्रश्न तुम्हाला अनेक वेळा पडतो. तर अशा वेळेस जर एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्याने केलेला तो अर्ज जर वापस घेतला तर त्याने भरलेली ही अनामत रक्कम जी आहे त्याला ती परत मिळत असते. ही सर्व माहिती जी आहे ती अनामत रक्कमेशी संबंधित होती. मित्रांनो, तुम्हाला जर सांगायचं झालं तर या ठिकाणी ज्यावेळेस लोकसभेची पहिली निवडणूक झाली होती त्यावेळेस देखील अनेक म्हणजेच जवळपास 28% उमेदवारांची जी काय आहे ती अनामत रक्कम जी आहे जे काही डिपॉझिट आहे त्या ठिकाणी जप्त झालेलं होतं. एवढंच नाही तर ज्यावेळेस 2014ला लोकसभेची निवडणूक झाली म्हणजेच त्यावेळेस मोदी लाट होती तर त्या मोदी लाटेत जवळपास 85% उमेदवारांचं जे काय आहे ते डिपॉझिट या ठिकाणी जप्त झालेलं होतं. म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक डिपॉझिट जप्त झालेल्या ज्या घटना आहेत त्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत घडलं असं म्हणायला काही हरकत नाही. ही होती अनामत रकमेसंबंधीची सर्व माहिती.
अनामत रक्कम नेमकी किती असते, डिपॉझिट केव्हा जप्त होतं, डिपॉझिट केव्हा परत मिळतं, या संबंधीची ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर अजून तुमच्या एखाद्या मित्राला लोकसभेसाठी किंवा विधानसभेसाठी जर उभं राहायचं असेल किंवा यासाठी नेमकी जी अनामत रक्कम आहे ती किती असते हे आतापर्यंत माहित नव्हतं, तर अशा मित्राला देखील हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।